कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक विश्वास पाटील यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त एप्रिल महिन्यात अमृत महोत्सवी जीवन गौरव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. सर्वपक्षीय गौरव समितीच्या वतीनं 13 एप्रिलला त्यांच्या जन्मगावी शिरोली दुमाला इथं भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्यावरील गौरव अंकाच्या प्रकाशनासह राज्यस्तरीय भव्य कुस्ती मैदान, विविध स्पर्धा, आरोग्य आणि रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम घेण्याचा निर्णय आज जिल्हा दूध संघाच्या ताराबाई पार्क इथल्या मुख्य कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गेल्या 45 वर्षाच्या राजकीय जीवनात विश्वास पाटील यांनी केलेल्या कार्याचं कौतुक करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागात धवल क्रांती केली आहे. त्यांच्या या कार्याची माहिती नव्या पिढीलाही व्हावी यासाठीच जीवन गौरव सोहळा आयोजित करण्यात आलाय. पालकमंत्री, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात सर्वांनी सहभागी होऊया असं आवाहनही यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केलं. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली अमृत महोत्सवी गौरव समितीची स्थापना करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी सर्वांनी मिळून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं आवाहन केलं. यावेळी भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी पाटील, उदयसिंह पाटील कौलवकर, यशवंत बँकेचे चेअरमन महेश पाटील, शेकापचे क्रांती पाटील, केरबा भाऊ पाटील, बाबासाहेब देवकर, गोकुळचे माजी संचालक पी.डी. धुंद्रे, एम.आर. पाटील कुरुकलीकर, उदयानी देवी साळुखे, सदाशिव चरापले, कृष्णात पाटील राशिवडेकर, कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, बाजीराव शेलार, विलास पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे बाजीराव पाटील, तानाजी आंग्रे, युवराज गवळी, शशिकांत खोत, प्रदीप झांबरे, सागर पाटील, सुयोग वाडकर, शंकर पाटील, मोहन सालपे, अर्जुन इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मधुकर जांभळे, शेतकरी संघटनेचे दादूमामा कामेरे, बुद्धिराज पाटील यांच्यासह गोकुळचे सर्व संचालक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.